सामने देखील फिरतात. पहिल्या चेंडूवरती येते होतोय पहिलाच खेळाडू बाद आणि अतिशय चांगली सुरुवात श्री 11 संघाला नक्कीच मिळालेली आहे. हे बघा त्या स्पीकरला आवाज नाहीये, मग असं झालेलं. याच्या आधी आवाज चांगला होता, आवाज नाही येत. हा ना. हॅलो चेक. हा आता गुड. स्कोररला आहे ना सर, स्कोर करणं गरजेचं आहे, तर आवाज तिथपर्यंत जाऊ दे. हा एवढा राऊंड आहे. ओके. ज्या पद्धतीची सुरुवात इथे झालेली आहे, पहिल्या चेंडूवरती पहिलाच गडी तंबूत परतलेल्या अतिशय चांगली सुरुवात श्री 11 संघाला येथे नक्कीच मिळालेली आहे. श्री 11 संघ छत्रपती प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा खेळताना सगळे नवीन खेळाडू त्या संघाचे नक्कीच, पण जी सुरुवात मिळालेली आहे एक्सपिरियन्सने नक्कीच भरपूर हे खेळाडू पहिला चेंडूवरती पहिला गडी बाद. चला वळूया पुढील चेंडूकडे. पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने काढता येतं. डावखुरा फलंदाज क्रीजवरती आणि हवे चेंडू लोवर फुल टॉसा होता. कॅच होतोय का पाहूया. नाही, कॅच मात्र येथे झालेला नाहीये, पण 2 धावा येथे नक्कीच पळून पूर्ण काढलेल्या आहेत. 2 धावा मिळतील. आणि आता फलंदाजांना ग्राउंडवरती टिकून खेळणं गरजेचं. मागच्या सामन्यांमध्ये या दोन्ही संघांनी नक्कीच पाहिलेलं आहे की जो नवीन फलंदाज येतो तो लगेच धावा बनवू शकत नाहीये. तुम्हाला आय सेट करणं गरजेचं, स्वतःला सेट करणं गरजेचं, मग मारण्याचा प्रयत्न. आणि याचीच मी कल्पना देत होतो. आणखीन एक खेळाडू झालेला आहे बाद. पंचांनी येथे करार केलेला आहे. मारण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटचा कडा लागून स्टंप वरती आदळणारा हा चेंडू एक महत्वाचा डावखुरा फलंदाज झालेला आहे बाद. चला वळूया आपण पुढील चेंडूकडे. कोणत्या प्रकारे करता येतं पुढील चेंडू. श्री 11 वर्सेस स्वराज योद्धा या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. श्री 11 संघाने नाणेफेकीचं कौल इथे नक्कीच जिंकलं होतं आणि नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला. यावेळेस स्विच हिट मारलाय. अतिशय क्लासिकल खेळलेला हा अनऑर्थोडॉक्स शॉट 6 धावांसाठी. काय कमालचा हा शॉट खेळलाय. या इनिंगचा पहिला षटकार येथे येताना आणि या 6 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 धावांवरती. नक्कीच एक गडी मात्र बाद झालेला आहे. दोन्ही संघांकडून चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागणार आहे. चला पाहूया पुढील चेंडू. यावेळी लाईन लेंथ मध्ये केलेला चेंडू, पण त्यावरही अतिशय उत्कृष्ट केलेला प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मिळतील पूर्ण धावाच्या. आणि या चौकारासोबत 12 धावा आतापर्यंत 12 धावांची उधळण या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्येच होतीये.
चला, पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर असं वाटत होतं की फलंदाजी संघ थोडासा नक्कीच डबघाईला जाईल, थोडासा बॅकफूट वरती जाऊन खेळेल, पण नाही, त्या संघाने आपला क्लास दाखवून दिलाय. साई, याला आहे रनांची घाई. अतिशय उत्कृष्ट चांगली फलंदाजी आपल्या सोबत संघासाठी करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स केलेला हा फटका, जोरात केलाय हा वार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. आणि या 4 धावांसोबत पहिल्या षटकानंतर धावा जाऊन पोहोचतायत 16 धावांवरती. टॉस जिंकला होता श्री 11 संघाने. प्रथम गोलंदाजीचा घेतला होता निर्णय. गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र नक्कीच मिळाली, पण त्या विकेट नंतरही 2 चौकार 1 षटकाराच्या साह्याने येथे 16 धावांवरती जाऊन पोहोचलाय फलंदाजी संघ. स्वराज योद्धा. अंपायर 1 मिनिट मॅच थांबवायची. 1 मिनिट, थोडासा टेक्निकल एरर आहे, इश्यू आहे. 1 मिनिट मॅच थांबवायची. थँक्यू. सामना सुरू करून घ्यायचा आहे पंच. या सामन्यासाठी पंच कुणाल उर्फ आबा चौधरी नक्कीच आपल्या सोबत. रोहित इज ऑन द स्ट्राईक. आणि रोहित यांनी पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तर वाईड येथे नक्कीच असणार आहे, पण त्यावरती मिळालेली ही 22ची 1 धाव. छत्रपती प्रीमियर लीग, छत्रपती प्रीमियर लीग सीझन 2. छत्रपती प्रीमियर लीग सीझन 2. आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचा आपला समोर येतोय दुसरा सामना. श्री 11 वर्सेस स्वराज योद्धा. येथे नाणेफेक श्री 11 संघाने नक्की जिंकले होते. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद देखील केला होता. त्यानंतरही 1.1 षटकामध्ये 22 धावांवरती 2 गडी येथे बाद झालेले आहेत. चांगल्या प्रकारची येथे एक सुरुवात दोन्ही संघांना नक्कीच मिळालेली आहे. पण पाहूया 8 षटकांमध्ये किती धावा येथे करतायत फलंदाजी संघ. यावेळीच स्वतःला जागा बनवून केलेला शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला, व्हेरी हॉट, 4 धावा. पंच आबा यांचा इशारा 4 धावांचा.
आणि आपल्या सोबत या सामन्यासाठी स्कोरर पवन राठोड, त्याचसोबत बापू तांबे प्रथम स्पोर्ट्स द्वारा आपल्याशी कनेक्टेड, त्याचसोबत आकाश पवार आहेत अंपायर, आणि सर्वात मेन अंपायर आहेत कुणाल आबा चौधरी, जे आपल्या सोबत कालपासून अंपायरिंगही करत आहेत, त्यानंतर सामनेही खेळत आहेत आबा चौधरी. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे छत्रपती प्रीमियर लीग या सुंदर स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं आहे असे आमचे सन्माननीय स्वप्नील कामटे सर. अतिशय सुरेख आणि सुंदर आयोजन नक्कीच म्हणता येईल. कॉर्पोरेटच्या या टीमा या स्पर्धेत सहभागी होताना आणि क्रिकेट वार्ताहरचं एक नावाजलेलं नाव, एक कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येका चेंडूची अपडेट देणारं नाव म्हणजे राज रणदिवे. आणि आपण लाईव्ह ऐकत आहात क्रिकेट समालोचक सागर कोळी यांना. यावेळेस व्हाईट बॉल, पंचांचे दोन्ही हात मैदानाला समांतर, धावा मिळतील अवांतर, आणि 1.4 षटकांमध्ये 27 धावा धावफलकावरती नक्की जोडल्या गेलेल्या आहेत. दोन महत्वाचे फलंदाज येथे तंबूत देखील परतलेले आहेत. यावेळी स्क्वेअर लेगला खेळलेला हा पटका खेळाडू मात्र तिथे आधीच तैनात केलेला आहे. याच पद्धतीने 5वा चेंडू देखील समाप्त झालेला आहे. डॉट चेंडू हा होता शेवटचा चेंडू अजून देखील दुसऱ्या षटकाचा शिल्लक. अतिशय चांगली तुफानी फलंदाजी येथे सुरू नक्कीच. साई राठोड 7 चेंडूंमध्ये 22 धावांवरती खेळतो एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने. याच पद्धतीची अफलातून फलंदाजी याला नक्कीच करायची आहे. पुढील चेंडू दर्शन पेहती रिव्हर्स मारण्याचा होता हा प्रयत्न, पण निर्धाव पद्धतीचा चेंडू, शॉर्ट लेगचा खेळाडू तेथे, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू तेथे नक्कीच. आणि याच पद्धतीने दुसऱ्या षटकाची होतीये समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 27 धावा. दोन महत्वाचे फलंदाज तंबूत नक्कीच परतले. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे. छत्रपती प्रीमियर लीग स्वप्नील कामटे सर यांचं फार फार म्हणजे अभिनंदन ज्या पद्धतीचं यांनी एक आयोजन केलेलं आहे. आणि तसेच सर्व छत्रपती प्रीमियर लीगचे सहकारी जे प्रत्येका चेंडू सोबत आपल्या सोबत येथे जुळलेले आहेत. सध्याला सुरू असलेला जो सामना आहे एक रंगतदार सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. वळूया पुढील चेंडूकडे. केसर देसाई व्यक्तिगत पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे. पॉवर प्लेचे षटक नक्कीच संपलेले आहे. आणि 28 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये केसर देसाई दुसरा चेंडू टाकण्यासाठी होतोय इथे सज्ज. साई राठोड याने आतापर्यंत आपला क्लास दाखवून दिलेला आहे. 4 चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 22 धावा. हा या संघाचा क्रिस गेले पळून धावा काढण्यावरती निर्भर नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये नक्कीच होता, पण लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला हा फटका, एक धाव. आणि ही साई राठोडची पहिली धाव आहे जी पळून घेण्यात आलेली आहे. जर्सी नंबर 12 म्हणजे जर्सी नंबर ऑफ डिस्ट्रक्शन. युवराज सिंग ही जर्सी घालून खेळायचा. आणि आज देखील स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले 6 षटक आपल्याला नक्कीच आठवतात. 6 षटकार. आणि यावेळी स्विच हिट मारण्याचा होता हा प्रयत्न, फोल ठरलेला आहे. धाव घेण्याचा देखील प्रयत्न, फोल ठरलेला आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू ठरलेला आहे. नेमकं सध्याला व्हॅलेंटाईन्स डे नक्कीच सुरू आहेत. याबद्दल आपण पुढे चर्चा नक्कीच करणार आहोत, पण आधी आपण आपल्या क्रिकेटकडे वळूयात. यावेळी थोडासा वाईड ऑफ द यॉर्कर केलेला हा चेंडू, यावरती देखील मिळतीये एक धाव.
30 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण. आणि यावेळेस गॅप मध्ये मारलाय फटका, खणखणीत खेचलेला हा चौकार, चेंडू सीमारेषा बाहेर आणि मिळतील पूर्ण 4 धावा. या 4 धावांसोबत वाढती धावसंख्या जाऊन पोहोचती 34 धावांवरती. अजून देखील शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. यावेळेस गॅप मध्ये पुन्हा एकदा खेळलेला हा स्विचिटचा फटका, पाहूया किती धावा मिळतात. आणि चेस तर खेळाडू नक्कीच करत होते, पण चेंडू मात्र ते नक्कीच जिंकलाय, सीमारेषा पार पहिल्यांदा पोहोचलाय. याच पद्धतीने तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकानंतर धावा होत आहेत धावफलकावरती 38. साई राठोड 12 चेंडूंमध्ये 31 धावांवरती खेळतोय. साई नावाचं वादळ या शिंदे मैदानावरती आता नक्कीच उठले. या वादळाला थांबवणारं कोणी आहे का? 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 38. आणि आता सध्याला सर्वजण बिझी असतील व्हॅलेंटाईन डेचे हे फेक डे सेलिब्रेट करण्यासाठी, पण क्रिकेट खेळात हे मैदानात उतरलेले खेळाडू क्रिकेट आमच्यासाठी काय नक्की सांगूया. क्रिकेट म्हणजे फक्त खेळच नाही, क्रिकेट या आमच्या भावना आहेत. नेमकं क्रिकेट म्हणजे काय? ऊन, भूक, तहान याचा विचार न करता खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेट. डोक्यात सतत चालणारा वेळ म्हणजे क्रिकेट. आणि व्हॅलेंटाईन डे सोडा हो, प्रेयसीपेक्षा जास्त करणारं प्रेम केलं जाणारं खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा धर्म मानून खेळाडूला देव मानणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 12 महिने 52 आठवडे 365 दिवस आणि 8760 तास 5,25,600 सेकंद ज्याची आपण प्रतीक्षा करत राहतो, तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आम्हाला व्हॅलेंटाईन डेशी काही नक्कीच घेणं देणं नाहीये, कारण की आमचं वेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या स्पर्धा आपण छत्रपती प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. आयोजन याचं ज्यांनी केलेलं आहे ते आहेत स्वप्नील कामठे. चला वळूया पुढील सामन्या, पुढील षटकाकडे. पुढील षटक येथे घेऊन आलेले आहेत दर्शन बहती. पहिलं षटक घेऊन आले होते जेव्हा 11 धावा दिल्या होत्या. आणि पुन्हा एकदा निर्धाव टप्प्याचा हा चेंडू, चांगल्या टप्प्याचा हा चेंडू निर्धाव पद्धतीचा. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि या 19 फेब्रुवारी साठी आयोजन केलेलं आहे क्रिकेट स्पर्धेचं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, मिस फिल्डिंग होती येते, लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला फटका, अतिशय खराब क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणूया. थेट चेंडू होता फिल्डरच्या हातामध्ये, पण थांबवू शकलेले नाहीयेत आणि याच कारणास्तव मिळेल चौकार. आणि स्वराज योद्धास एका योद्ध्याप्रमाणे खेळतोय. चांगला चेंडू, डॉट बॉल. रोहित जागडे 7 चेंडूंमध्ये 6 धावा बनवून येथे नक्कीच खेळतोय. त्याची साथ येथे देताना साई राठोड 12 चेंडूंमध्ये 31 धावांवरती खेळतोय. यावेळी कट शॉट खेळलाय खेळाडू तेथे नक्कीच तैनात. हा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा. या आधीचा आपण सामना जो पाहिला लो स्कोरिंग मॅच होती, पण इथे 4 षटकांमध्ये 40 पार झालेली आहे. पुढील चेंडू स्विंग नक्कीच पाहायला मिळतोय. रिस्ट सोबत आपली बॉलिंग येथे पाहायला मिळतीये दर्शन बहती यांच्याकडून. याच पद्धतीने 4थ्या षटकाची झालीये ते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 43 धावा. 2 गडी मात्र येथे बाद नक्कीच झालेले आहेत. 43 धावा 10 पॉइंट
75च्या सरासरीने आतापर्यंत निघालेले आहेत आणि अर्धी इनिंग मात्र संपलेली आहे. अजून देखील अर्धी इनिंग नक्कीच शिल्लक. चला पाहूया दरम्यान पुढचं षटक कोण घेऊन येतंय. छत्रपती प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्या पर्वाचा हा आजचा दुसरा दिवस. काल जे संघ म्हणजे क्वालिफाय झाले होते क्वार्टर फायनल साठी एमडॉक्स आणि चॅम्पियन्स दोन्हीही संघांनी अतिशय सुरेख सामने जिंकून दिले आपल्या संघाला आणि थेट क्वार्टर फायनल मध्ये मजल देखील त्यांनी मांडली होती. आज एकूण 4 संघ खेळणार आहेत 6 सामने. तर यांमधून कोणते संघ मजल मांडतात हे देखील आपण नक्कीच पाहूया. चला वळूया आपण पुढील षटकाकडे. महेश भाईगुडे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर पद्धतीने हा टाकलेला चेंडू पिक केलाय टिक केलाय एरिया स्क्वेअर लेगच्या दिशेला. कणकणीत खेचलेला हा चौकार एक टप्पा पडून जाईल सीमा रेषा पार. 4 धावा. चला वळूया आपण पुढील चेंडूकडे. या पद्धतीचे चेंडू या मैदानावरती नक्कीच नाही चालणार आहे. स्लॉट मध्ये टाकला होता हा चेंडू. गुड लेंथ पासून तुम्हाला स्विंग टर्न करावा लागणार आहे. थोडासा पुढे टाकावा लागणार आहे चेंडू जर तुम्हाला स्पिन करायचा असेल तर. आणि याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न यावेळी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. फोल ठरलेला आहे हा चेंडू. मारणार फलंदाज फोल ठरलेला नक्कीच आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू. महेश भाईगुडे आहे गोलंदाजी मार्कवरती. निर्धारित 8 षटकांचा हा सामना. 47 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आपण वळूया पुढील चेंडूकडे. रोहित जगडे आहेत स्ट्राईक वरती. रोहित जगडे. चला वळूया पुढील चेंडूकडे. आपण पाहूया आणि यावेळेस धावा घेण्यात येते का? धावा मात्र घेतली जाणार नाहीये पण एक निर्धाव चेंडू आणखीन एक मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. महेश भाईगुडे रोहित जगडे यांना एक धाव काढून देण्याची गरज. कारण की साई राठोड याला जास्त काळापर्यंत तुम्ही शांत ठेवू शकत नाही. लय गाठलेली आहे साई राठोड याने. याला स्ट्राईक वरती आणणं नक्कीच गरजेचं. 6 चौकार एक षटकार आतापर्यंत खेचलेला आहे साई राठोड याने. पुढील चेंडू आपण पाहूया. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. याचीच आपण गोष्ट करत होतो. जर तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकताय तर फलंदाज नक्कीच मारणार आहे. तुम्हाला चेंडू पुढे टाकायचा आहे जर तुम्ही स्पिन करताय आणि चांगले चेंडू आता नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडूकडे वळूया. हवे चेंडू खेचलाय हा षटकार. मैदानाबाहेर जाणारा चेंडू. छत्रपतींचा छावा मोजतोय पूर्ण 6 धावा. खणखणीत खेचलेला हा षटकार घेऊन जाईल संघाला 53 धावांवरती. यासोबत स्वराज योद्धा संघाचे अर्धशतक पूर्ण. 53 धावा स्वराज योद्धा. खणखणीत खेचलेला हा षटकार रोहित जगडे याच्या फलंदाजीतून. पुढील चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने टाकतायत. आणि मारण्याचा प्रयत्न होता. याच पद्धतीने षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. 5 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 53 धावा. रोहित जगडे खेळतोय 15 चेंडूंमध्ये 17 धावा बनवून. तर साई राठोड खेळतोय 12 चेंडूंमध्ये 31 धावा बनवून. तर 3 षटक येते नक्कीच शिल्लक. डीजे सर.
आणि रोहित झगडेकडं एक वैयक्तिक अर्धशतक बनवायचा एक चान्स. काय रोहित झगडे छत्रपती प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक बनवेल का? सॉरी, साई राठोड याच्याकडे एक वैयक्तिक अर्धशतक बनवण्याचा एक चान्स आहे, ते नक्कीच दिसतोय. साई राठोड आपलं व्यक्तिगत पहिलं छत्रपती प्रीमियर लीगचं अर्धशतक बनवेल का? सगळ्यांचे डोळे साई राठोड याच्यावरती नक्कीच टिकलेले आहेत. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज येतोय केसर देसाई. पहिल्या षटकात 11 धावा दिल्या होत्या. व्यक्तिगत दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरतून मारण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडू. चला वळूया पुढील चेंडूकडे. थोडा आवाज द्यायचा आहे डीजे सर. आणि यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप नक्कीच मारलेला आहे. थांबवण्याचा चान्स होता पण थांबू शकलेला नाहीये शॉर्ट दरम्यानचा खेळाडू. या कारणास्तव पूर्ण 4 धावा वसूल करेल येते फलंदाज साई राठोड. या 4 धावांसोबत संघ जातोय 57 वरती, साई जातोय 35 धावांवरती. आणि आता मात्र 15 धावा वंचित आपल्या अर्धशतकापासून साई नक्कीच. आणि ज्या पद्धतीची अफलातून खेळी, ज्या पद्धतीचं वादळ साई नावाचं सुरू आहे या मैदानावरती, सुनामी देखील या वादळासमोर फेल. आणि यावेळेस टार्गेट केलाय, एरिया नक्कीच पिक केला होता, आधीच मारण्याचा प्रयत्न केला होता, एक मात्र धाव. चला वळूया पुढील चेंडूकडे. 58 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. रोहित जागडे आलेला आहे फलंदाजी मार्कवरती. आणि यावेळेस हवे चेंडू. पाहूया झेल होतो का? आणि काय कॅच घेतलेली आहे. मॅच कॅच ऑफ दी मॅच. फक्त कॅच ऑफ दी मॅच नाही तर कॅच ऑफ दी टुर्नामेंट नक्कीच म्हणावं लागेल. तो खेळाडू थांबला होता थर्ड मॅनच्या दिशेला, पण जी सुरेखरित्या चेंडूला चेज करत आला आणि डाईव्ह मारून राईट हँड साइडला डाईव्ह मारून ज्या पद्धतीचं झेल घेतलेला आहे, हा जो झेल घेतलेला आहे, जो विकेट मिळाली, ही गोलंदाजाच्या नाही तर या फिल्डरच्या खात्यामध्ये नक्कीच गेली पाहिजे. एवढा अप्रतिम झेल येथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलेला आहे. महत्वाचा खेळाडू बादून तंबूत परतताना. आणि येथे बाद होतोय रोहित जागडे. रोहित जागडे बाद झाल्यानंतर फलंदाजी करायला कोण येतोय आपण नक्कीच पाहूया. फलंदाजीसाठी येतोय संघाचं प्रज्वलित करायला संदीप याला आता मोठी फटकेबाजी करणं गरजेचं. यावेळेस कट केलेला हा शॉट, निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. याआधी दोन्ही संघांना जेव्हा विचारलं की या स्वप्नील कामटे सरांच्या छत्रपती प्रीमियर लीग बद्दल काय म्हणाल, तेव्हा दोन्ही संघांनी एक वाक्य वापरलं होतं की आपल्या धर्माचे खेळाडू येथे येतात, सामने खेळतात, आपला धर्म एकत्र येतो. नक्कीच धर्म हा मोठा आहे. ते एक म्हणतात ना, येतो धर्मस्ततो जय, येतो धर्मस्तत जय. म्हणजे धर्मापेक्षा मोठं काहीच नाहीये. जिथे धर्म आहे तिथे नक्कीच विजय आहे. आणि आपल्या धर्माला एकत्र आणण्याचं काम नक्कीच केलेलं आहे स्वप्नील कामटे सरांनी. याच पद्धतीने 6 षटकांची होतीये समाप्ती. 6 षटकानंतर धावसंख्या होतीये 59 धावा. 3 गडी मोबदल्यात बाद देखील झालेले आहे. 59 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 6 षटकांमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय जसराज. विकेट कीपर तुम्हाला आवाज येतोय का? विकेट कीपर तुम्हाला आवाज येतोय का? डीजे सर, त्या डीजे ना बोलो. डीजे सर, विकेट कीपर आवाज येतोय का तुम्हाला? विकेट कीपर पर्यंत पण आवाज जात नाहीये सर. आणि डॉट पद्धतीने केलेली आहे या षटकाची सुरुवात.
मी इथून हे नाही करत, मी हळू बोलतो, आवाज तो हळू जाईल, फक्त त्यांच्यापर्यंत जाऊन द्या या पद्धतीने. चला वळूया पुढील सामन्याकडे, चेंडूकडे. आणि लेन चेंडू हा नक्कीच हवेत मारला होता फटका, खेळाडू मात्र तिथे उपलब्ध नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन नक्कीच लँड करतोय, पण त्या दरम्यान एक धाव येते नक्कीच पूर्ण केली जात आहे. 6.2 षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण आहेत. साई राठोड आता स्ट्राईक वरती आहे. साई राठोड कडे जेमतेम 10 चेंडू राहिलेले आहेत. 14 धावा त्याला हव्या आहेत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करायला. पाहूया पुढील चेंडू. जसराज सूरज यावेळी गॅप मध्ये मारलेला फटका, अप्रतिम खेळलेला हा शॉट 4 धावांसाठी. या 4 धावांसोबतच धावसंख्या जाऊन पोहोचतीये 64 धावांवरती. साई राठोड जाऊन पोहोचतोय 40 धावांवरती. अतिशय महत्वाचा हा फलंदाज साई राठोड आपल्या संघासाठी ठरलेला आहे. ज्या पद्धतीची खेळी त्यांनी केलेली आहे, वैयक्तिक स्वतःच्या खांद्यावरती पूर्ण संघाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि साई राठोड बद्दल जर बोलायचं झालं, सत्यमेव मृगेंद्रता म्हणजे वाघ हा स्वतःमध्येच एक राजा असतो, सिंह हा स्वतःमध्येच एक राजा असतो, त्याच पद्धतीचा हा राजा स्वतःमध्ये नक्कीच आहे आपल्या संघाचा साई राठोड. साई याने पहिल्या चेंडू पासून धावा बनवण्यासाठी घाई नक्कीच केली होती. सत्यमेव मृगेंद्रता असा खेळ येथे नक्कीच दाखवतोय साई. पुढील चेंडू आपण पाहूया. मारण्याचा प्रयत्न, स्लॉट मध्ये होता हा चेंडू, पण शफल करण्यात आलं होतं. याच कारणास्तव स्लॉट मधला चेंडू ब्लॉक मध्ये झालेला आहे. परिवर्तन. आणखीन एक येतोय डॉट चेंडू. अजून देखील या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया पुढील चेंडूकडे. पण कोणत्या पद्धतीने इथे जसराज सुतार गोलंदाजी करतोय. 5 नंबरची जर्सी परिधान करून जसराज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण नक्कीच बघतोय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये झालेली आहे. 2 धावा देखील आलेल्या आहेत. जसराजची जर आपण ऍक्शन बघतोय, हा जसराज नाही तर थोडासा जसप्रीत नक्कीच वाटतोय आपल्याला भारतीय संघाचा. जास्ती नाही पण थोडासा, थोडीशी बॉलिंग ऍक्शन तशीच येथे रिलीज करताना. चला वळूया आपण पुढील चेंडूकडे. हे बघा, पहिल्या 2 ज्या लंगड्या घेतोय सेम जसप्रीत बुमरावानी घेतोय. शेवटचा एक मात्र चेंडू, जस्सी जैसा कोई नाही याच्या षटकाचा. आणि यावेळी सकट लागून मागच्या दिशेला जाणारा हा चेंडू डायरेक्ट हिट होतोय का नाही, रॉंग एंड कडे केलेला हा थ्रो. याच पद्धतीने सुवर्ण षटक समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. 7 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली 67 धावा. 3 मोबदल्यात गडी बाद झालेले आहेत. साई याच्या वैयक्तिक 43 धावा झालेल्या आहेत. आता साई याला 7 धावांची गरज आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. पण मी नक्कीच म्हणणार आहे की साई हा वैयक्तिक खेळत नाहीये, कारण की त्यांनी ज्या देखील धावा जोडलेल्या आहेत ना, त्या संघासाठी जोडलेल्या आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी येते साईने नक्कीच दाखवून दिलेली आहे. 67 आणि आता गोलंदाजी मार्क वरती येतोय संघाचा हिरा यश बोरा. यश बोरा येतोय गोलंदाजीसाठी. साई राठोड असणार आहे स्ट्राईक वरती. आणि आता साईलाही जसं माहिती आहे की शेवटचं षटक आहे, यश बोरालाही माहिती आहे की हे शेवटचं षटक आहे. साई प्रहार करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण गोलंदाज कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करणार आहे सर्वजण पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक. पुढील चेंडू, लेफ्ट आर्मर बॉलर, अतिशय सुरेख खेचलेला फटका, एक टप्पा आणि फिल्डर इथे थांबू शकत नाहीये. खणखणीत खेचलेला हा चौकार, चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. आणि फक्त 3 धावा दूर या छत्रपती प्रीमियर लीगची पहिली अर्धशतक आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे का. पुढील चेंडू, यश ट्यूसाई.
फुल टॉस हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय खेळाडू तेथे नक्कीच उपलब्ध. पाहूया किती धावा मिळवत आहेत. कीपरच्या एंडला केलेला थ्रो 2 धावा पूर्ण. साई यांना माहिती होतं जर थ्रो बरोबर येतोय तर त्यांना नक्कीच मुकावं लागलं असतं. त्यांनी बॉडी लँग्वेज देखील सोडून दिली होती पण येथे फिल्डरने नक्कीच चांगला प्रयत्न केलेला नाहीये. रॉंग एंड कडे केलेला हा थ्रो 2 धावा नक्कीच मिळतील. पुढील चेंडू आणि खेचलेला हा फटका छत्रपतींचा छावा मोजतो पूर्ण 6 धावा. या 6 धावांसोबत साई जाऊन पोहोचतोय 55 धावांवरती. छत्रपती प्रीमियर लीगचा हा पहिला अर्धशतक साई राठोड अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी येते करताना ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय त्यांनी दाखवून दिलेलं आहे सामना नक्की जिंकण्यासाठी खेळतोय साई. पुढील चेंडू यावेळेस इरादा कर दिया है पक्का, हर गेंद पे मारेंगे छक्का. कमाल का ये शॉट धमाल मैदान में मचाते हुए साई का कहर और साई ने बरसा दिया है पहर. 6 रनों के लिए ये शॉट. इन 6 रनों के साथ स्कोर होता है 85 रन. अब ये जो 85 है ये इस टूर्नामेंट के हाईएस्ट रन है. क्या एक रन मिलते ही स्वराज योद्धा छत्रपति प्रीमियर लीग की हाईएस्ट रन गेटर टीम बन जाएंगी. देखना यहाँ पे काफी दिलचस्प. इस ओवर में काफी रन जरूर आए हैं. 18 रन 4 गेंदों में मारना चाहते थे. ये गेंद इससे पहले क्यों नहीं आई पूछता है भारत. पुढील चेंडू. चलो अगली गेंद जो थी लास्ट बॉल थी इस इनिंग की. पहला रन तेजी से लेने के बाद कीपर के एंड पे किया हुआ ये थ्रो और आउट हो चुके हैं साई. पर साई जब तक आउट होते हैं ना इन्होंने अपना काम बाखूबी से निभाया है. जिस अंदाज में बल्लेबाजी की है, जिस अंदाज में इन्होंने अपना गेम दिखाया है और यहाँ पे हर एक को चौका दिया है. कमाल का ये बल्लेबाज. 8 ओवर का ये खेल होता है समाप्त. 8 ओवर के बाद स्कोर होता है 86 रन. और यहां पे पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड पर 86 रन जरूर बनाए हैं. पर अब जब गेंदबाजी करने ये टीम उतरेगी तब क्या ये रन डिफेंड कर पाएगी देखना काफी दिलचस्प. श्री 11 ने टॉस जीत के पहले फील्डिंग तो जरूर ली थी पर अपने गेंदबाजी पे खरे नहीं उतर पाए हैं यहाँ पे श्री 11 की टीम. पर अब 87 रनों का लक्ष्य यहां पे जरूर रखा है. 87 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरेगी अब श्री 11 टीम को. अब अगर ये मैच जीतना है 87 रन जरूर बनाने होंगे. क्या बना पाएगी श्री 11 87 रन देखते हैं अगली इनिंग में. तब तक के लिए हम रुकते हैं. आप मत रुकिए, देखते रहिए छत्रपति प्रीमियर लीग स्वप्नील कामटे द्वारा आयोजित. कॉमेंट्री आली होती मला लांब खूप नाही का 5 दिवस मग इथं विमाननगरची कॉमेंट्री ते पण आहे. झाली ना आता 1 लाखाची मार्च पासून. तुम्ही कोणत्या टीम मधून खेळता. केसरबाई साइड पे कौन है.
पंचांना विनंती आहे की कृपया लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण टीम, तुमच्याकडे फक्त 35 मिनिट आहेत क्षेत्ररक्षण संघाला. आणि स्वप्नील कामटे सर यांनी आम्हाला ठळक भाषेत सांगितले, भले ऑर्गनायझिंग टीम जरी असली त्यांना देखील लवकरात लवकर सामने सुरू करून घ्यायला सांगायचं आहे. एक गोड पद्धतीचं सुंदररित्या आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्वप्नील कामटे सर हे नावच फक्त महत्वाचं आहे छत्रपती प्रीमियर लीग साठी. So here we go. While batting first, Swaraj Yoddhas have posted 86 runs on the scoreboard. Now, while chasing, they need to chase 87 runs in 8 overs. Can they chase the scores? Two batters are walking to the crease by Shri 11 opening batters. May I know the name, please? Darshan is on strike. Kesar Desai is standing on the non-striker end. Let's see who's gonna ball the first over for Chhatrapati Premier League match number 2 from Swaraj Yoddhas. Pawan is off the bowling mark. Pawan is going to bowl his very first over for his team and for himself. Pawan is off the bowling mark. Let's see. Fielding has been set. Batters are ready. Bowler is on the mark. First ball of this second inning. 86 runs on the scoreboard. If they, Shri 11, want to win this match, they have to play some big shots on this ground. Let's see. यहाँ पे अगर बात करें पहले गेंद की, पवन ने की है पहली गेंद, हल्के हाथों से खेला है और इस सिंगल के साथ की है शुरुआत दूसरे इनिंग की. दर्शन बहती को आज बहती गंगा में हाथ धोना काफी जरूरी. कुछ रन्स यहाँ पे स्कोर कार्ड पे करना काफी जरूरी, क्योंकि आप जब रन्स करोगे तभी तो मैच में रहोगे. पर मैं ये बता दूं कि दिन के दूसरे मैच में रन्स यहाँ पे आते नहीं है. जब गेंदबाज डोमिनेट करते 80 प्लस रन्स का जब पीछा करती है कोई टीम, तो आसानी से रन्स यहाँ पे बनते नहीं है. पर क्या श्री 11 की ये टीम बनाएगी? लेफ्ट हैंडेड बल्लेबाज केसर देसाई है स्ट्राइक पे. केसर देसाई को गेंद करेंगे पवन. इस बार शॉट खेला है, वेरी हॉट खेला है. क्या कड़क शॉट मिलेंगे पूरे रन 4. जोरदार किया है ये प्रहार. इन 4 रनों के साथ केसर देसाई ने दिखा दिया है कि तू डाल डाल मैं पात पात. जैसे जिस अंदाज में साई राठौड़ ने की थी शुरुआत, उसी अंदाज में लगाएंगे वाट केसर देसाई. अगली गेंद इस बार लेग साइड में किया है प्रहार. कमाल का ये शॉट, धमाल मचा देने वाला शॉट, वेरी हॉट. 6 रन यहां पे जरूर मिलेंगे. इन 6 रनों के साथ पहले 3 गेंदों में होते हैं स्कोर कार्ड पर 11 रन. महंगा ओवर पवन का यहां पे साबित होता हुआ. प्रॉपर टेनिस बॉल शॉट यहां पे हमें जरूर देखने मिल रहा है. जैसे कि ये मैदान पे रन बनना काफी मुश्किल, पर उस मुश्किल को भी आसानी से पार करते हुए ये बल्लेबाज केसर देसाई एक छक्का एक चौका ढूंढा है और बनाया है मौका अपने टीम के लिए. अगली गेंद मारना चाहते थे स्लॉट में, ये गेंद थी, मिस कर बैठे हैं. मिस किया है इस गेंद को. डॉट डिलीवरी, इस ओवर की पहली डॉट डिलीवरी.
साहसे वसती जयश्री। वेदों में कहा गया है साहसे वसती जयश्री, यानी विजय साहस से ही निश्चित है। और उसी अंदाज में यहाँ पे अपने साहस पे, अपने बलबूते पे ये बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए कीसर देसाई। और इन 4 रनों के साथ स्कोर होता है 15 रन। ये ओवर काफी महंगा साबित होता हुआ, पहले 5 गेंदों में 15 रन, उसमें से 14 रन तो अकेले केसर देसाई ने बना दिया है। पहले देसाई, उन्हें थी रनों की घाई, अब आए हैं केसर देसाई, उन्हें भी है रनों की घाई। साई और देसाई, इन दोनों को रनों की खाई यहां पे जरूर। अगली गेंद रूम बनाया था पर कट नहीं कर पाए हैं, इसी के चलते आबाजी का यहां पे पहले ओवर की समाप्ति का इशारा। 1 ओवर के बाद स्कोर होता है 15 रन बिना कोई विकेट के नुकसान पर।
चला आपण वळूया या सामन्याकडे. आणि पुढील षटक थोडं सुरू होत आहे. अनऑर्थोडॉक्स शॉट सोबत केलेली आहे सुरुवात. 1 धाव. 2.1 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 23. केसर देसाई अजूनपर्यंत क्रीज वरती नक्कीच उपलब्ध. एक महत्वाचा फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेला आहे. बाद झालाय रोहित. दर्शन बेहाती नक्कीच बाद झाला होता. चला आपण वळूया या मॅच कडे. सध्याला सुरू असलेला सामना श्री 11 वर्सेस स्वराज्य स्पोर्ट्स क्लब. या दोन संघांमध्ये स्वराज्य युद्धात संघाने अतिशय चांगली फलंदाजी येथे नक्कीच केलेली आहे. श्री 11 संघ 2.1 षटकामध्ये 23 धावांवरती. केसर देसाई आहे स्ट्राईक वरती. यावेळेस केसर देसाई मारताना फटका फसलेले आहेत. थेट हातामध्ये खेळून बसलेले आहेत. महत्वाचा फलंदाज केसर देसाई होतोय बाद. अतिशय बाहेर टाकलेला होता हा चेंडू आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग पण इथे सेट केली होती. चांगली गोलंदाजी दीपक पवार यांच्याकडून नक्कीच म्हणावी लागेल. त्या पॉइंटला थांबवला होता हा खेळाडू. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. एक मोठा मासा गळाला नक्कीच लागलेला आहे. घेतलेली आहे विकेट. केसर देसाई यांना दिलेली आहे पवेलियनची तिकीट. महत्वाचा फलंदाज बाद. फलंदाजाचं नाव यश बोरा. हाच तो फलंदाज ज्याच्या षटकांमध्ये साई याने ठोकल्या होत्या धावा. एका षटकामध्ये 18 धावा देणारा यश बोरा आता आलेला आहे फलंदाजीला. पाहूया यश जेव्हा फलंदाजीला येतोय ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने केली होती, जशा धावा दिल्या होत्या त्याच धावा आता या फलंदाजीच्या माध्यमातून तो वसूल करू शकतो का. पुढील चेंडू दीपक पवार. आत येणारा हा चेंडू डॉट पद्धतीचा हा चेंडू. चला बोलूया आपण पुढील चेंडूकडे. यावेळेस कॅप मध्ये मारला फटका. कणकणीत खेचलाय हा चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. यश बोरा याने टार्गेट केला होता. एरिया पिक केला होता. खेळाडू नव्हता तिथे. गॅप होता नक्कीच पाहिलं होतं मोठा गॅप. त्याच गॅप मध्ये मारलेला फटका 4 धावांसाठी. या 4 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवरती. 2 गडी झालेले आहेत आतापर्यंत बाद. पण आता कुठे ना कुठे एका तरी फलंदाजाला टिकणं गरजेचं. यावेळेस पुढे येऊन कट केला आहे नक्कीच. पण शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू तेथे नक्कीच उपलब्ध. एक मात्र धाव नक्कीच मिळेल. अजून देखील 31 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज. नक्कीच येथे धावसंख्या डोक्यावरती चढून फलंदाजाच्या विचारतीये कधी येणार या धावा.
मारण्याचा प्रयत्न, अतिशय खराब शॉट आणि आणखीन एक खेळाडू गौरव शहा होतोय बाद. वाजवायला बंदी, कंप्लेंट करतात सारखे पोलीस. लगेच होती किती एवढं मारलं शाहीनची टीम मध्ये. पंकज सनस, बापरे. आम्हाला बाहेर काढलं तुमची टीम कोणती, बॅटिंग का बॉलिंग? तीन षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. 3 षटकांमध्ये 28 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. महत्वाचे 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत आणि आता विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज. 30 चेंडू 59 धावा. अजित परिहार नवीन फलंदाज आलेले आहेत फलंदाजी मार्कवरती. अजित परिहार यांना करावा लागणार आहे थोडासा नक्कीच वार, नाहीतर आर या पार या सामन्यामध्ये पाहूया. फलंदाजीसाठी आलेले आहेत अजित परिहार. यश बोरा यांनी एक चौकार नक्कीच खेचला होता. त्यांची उपलब्धता त्यांनी सिद्ध नक्कीच केली होती. पुढील चेंडूकडे आपण वळूया. संदीप आहेत, संदीप मोहोळ आहेत गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू होता, प्लेसमेंट नक्कीच पाहायला मिळालेली. एक धाव. लेफ्ट हँड राईट हँडचं हे कॉम्बिनेशन, लेफ्ट हँड आणि राईट हँडचं हे कॉम्बिनेशन मैदानात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडूसाठी सज्ज येथे होत आहेत संदीप मोहोळ आणि आता स्ट्राईक वरती असणार आहेत अजित परिहार. पुढील चेंडू यावेळेस अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न देखील केला पण टाइम प्रॉपरली करू शकलेले नाहीयेत. 22 गजची पट्टी देखील क्रॉस करू शकलेले नाहीयेत आणि याच कारणास्तव निर्धाव चेंडू. पुढील चेंडूकडे वळताना आणि हवे चेंडू फसलाय. शॉट, चेंडू जाऊन बसलाय थेट कीपरच्या हातांमध्ये. आणखीन एक खेळाडू आणि ज्या पद्धतीचा दबाव फलंदाजांवरती आहे धावा बनवताना, तो दबाव गोलंदाजांच्या माध्यमातूनच आलेला आहे. पण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी. बाद झालेला आहे अजित परिहार. अवघ्या पहिल्या चेंडूवरती भोपळाही फोडता आलेला नाहीये अजित परिहारला. बॅटर्स नेम बॅटरचं नाव काय? बॅट्समनचं नाव, बॅट्समनचं नाव काय? शिरीष गणेश. ओके, स्कोर झालेला आहे 29 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत. अजून देखील 3 चेंडू या षटकाचे शिल्लक आणि आता यश बोराला आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेऊन चालणं नक्कीच गरजेचं. नवीन फलंदाज येतोय गणेश. यावेळेस चांगला खेळलेला हा फटका, मात्र एका धावासाठी लॉंग ऑनच्या साईडला मात्र खेळाडू तेथे नक्कीच उपलब्ध. आणि आता लेफ्ट हँडेड फलंदाज यश बोरा, याला नक्कीच मोठ्या धावा करणं गरजेचं. संघ फसलाय, संघ खचलाय, त्या फसलेल्या संघाला, खचलेल्या संघाचं मनोबल जर उंच करायचं आहे ना, तर यश बोराला कुठे ना कुठे मोठ्या शॉट्स खेळणं नक्कीच गरजेचं. ते म्हणतात ना, अशक्य सा प्रोत्साहन करू, युद्ध से ही शौर्यता और दक्षता मिलती है. अशक्य सम पृच्छाम करू, तर येथे नक्कीच संकटमोचक या संघाचं बनून यावं लागणार आहे यश बोरा याला. संघाचा हिरा यश बोरा कोणत्या प्रकारची खेळी करतोय आपण नक्कीच पाहूया. पुढील चेंडू 5वा चेंडू असणार आहे आणि चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय.
डॉट पद्धतीचा हा चेंडू. आणि यावेळेस चांगल्या दिशेला मारलेला फटका, खेळाडूला थांबणं शक्यच नाही तर अशक्य. कणकणीत खेचलेला हा चौका 4 धावांसाठी. आणि या 4 धावांसोबत संघाचं मनोबल नक्कीच वाढणार आहे. 30 धावा धावफलकावरती नक्कीच 34 धावा जोडता येतं. या 4 धावांसोबत धावसंख्येत होतोय बदल, परिवर्तन नक्कीच. 34 धावा झालेल्या आहेत, 4 षटक संपूर्ण. आणि आता 24 चेंडूंमध्ये 53 धावांचं समीकरण. 53 runs needed in just 24 deliveries. 53 in 24. या पुढील होणारा सामना ब्ल्यू शार्क वर्सेस श्री 11. ब्ल्यू शार्क वर्सेस श्री 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ब्ल्यू शार्क वर्सेस श्री 11. एक मिनिट थांबा. एक मिनिट चेक करतात. चला वळूया पुढील चेंडूकडे, पुढील षटकाकडे आपण म्हणूया. 4 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त. 34 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 24 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज देखील येते आहे. कोणत्या पद्धतीने आता सामना फिरतोय, कोणत्या पद्धतीने आता फलंदाज आपली बॅट फिरवतोय. छत्रपतींच्या एका मावळ्यासारखी तलवार जसे मावळे आपले फिरवत होते, त्याच पद्धतीने आपली बॅट येथे फिरवावी लागणार आहे फलंदाजांना. पण गोलंदाज मावळ्यांसारखेच तोफ दाखतायत आपल्या खांद्यातून. पुढील चेंडू. सर बॉल तरी टाकून द्या. अहो बॉल कुठे आहे, बॉलर कुठे आहे, रनअप कुठे आहे. आणि फुल लेनचा हा चेंडू मात्र नक्कीच होता. एक धाव येथे घेण्यात आलेली आहे. एक धाव गणेश घाटे यांनी घेतलेली आहे. पुढील चेंडूकडे आपण वळूया. यावेळी सवे चेंडू नक्कीच खेळलाय. छत्रपतींचा छावा मोजतोय 6 धावा. 6 धावांसाठी खेळलेला हा षटकार. या 6 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचती 41 धावांवरती. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट खेचलेला हा पटका. पुन्हा एकदा तोच निकाल. चेंडू मात्र चांगला होता, पण चांगल्या चेंडूवरती देखील खेचलेला आहे षटकार. आणि येतेच. हॅलो हॅलो, थोडा द्या.
बोललोय त्यांच्याशी थोडा. हॅलो 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 हॅलो. ओके. 53 धावा धावफलकावरती नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट सामना आपल्या समोर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडूकडे आपण वळूया. यश बोरा अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी येथे करतो. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी सरळ दिशेला मारलेला हा फटका, डाऊन द ट्रॅक खेळलेला हा फटका, एक मात्र धाव येथे नक्कीच मिळेल. या एका धावासोबत स्ट्राईक मात्र झालेली आहे चेंज. गणेश घाटे यांना इनिंग खेळणं नक्कीच गरजेचं. गणेश घाटे यांना साथ देणं गरजेचं, कारण की यश बोरा ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय असं कुठे ना कुठे नक्कीच प्रतीत होतंय की हा तो सामना जिंकवून देऊ शकतो. अतिशय महत्वाचा विकेट म्हणजे यश बोरा यांचा. पुढील चेंडू आपण पाहूया. आणि हितेश घाटे संघाचा घाटा नक्कीच करवतायत हा डॉट चेंडू खेळून. याच पद्धतीने 5 षटकांची होती समाप्ती. 5 षटकानंतर धावसंख्या होती 54 धावा, 4 गडी बाद. आता एकदा आवाज द्या. स्कोर सांगायला फक्त. आणि सध्याला जो सामना आपल्या समोर सुरू आहे, 5 षटकांमध्ये 54 धावा झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज म्हणजेच प्रति ओव्हर आपल्याला 11 धावा करायच्या आहेत. आणि या धावा होताना दिसतही आहेत, कारण की ज्याप्रमाणे आता सध्याला यश बोरा फलंदाजी करतोय, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी तो करतोय. पुढील चेंडूकडे आपण वळूया. 2 चौकार आणि 3 षटकारांच्या साह्याने यश बोरा 29 धावांवरती नक्कीच खेळतोय. यश बोरा. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता, लेग साईडला बॅट फिरवलेली होती, पण डॉट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि एवढी मोठी धावसंख्या उभारायची नाहीये, प्रति ओव्हर फक्त 11 धावा आणि गडी देखील 4च बाद झालेले आहेत. यश बोरा आता सध्याला फॉर्म मध्ये आहे. जर तो आपला क्लास दाखवतोय तर 11 धावा ही या षटकामध्ये मिळू शकतात. 1 ओव्हर तुम्हाला नक्कीच टार्गेट करायची आहे. पुढील चेंडूकडे आपण वळूयात. यावेळी लेग साईडच्या दिशेला खेळलेला हा फटका खेळाडू तेथे तैनात केलेला आहे. एक धाव नक्कीच मिळतीये. शौर्यम दक्षम युद्धेह बलिदान परम धर्म. बहादुरी वह है जो आपको युद्ध के लिए सक्षम बनाती है. और यहाँ पे क्या ये बल्लेबाज सक्षम है? क्या ये बल्लेबाज अपना साहस दिखा पाएंगे? इसलिए जरूर कहा गया था शौर्यम दक्षम युद्धेह बलिदान परम धर्म. इथे आपल्याला नक्कीच हे समीकरण पाहायला मिळतंय. चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. 17 चेंडूंमध्ये अजून देखील 16 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. हवे चेंडू यावेळेस पाहूया झेल होतो का? झेल मात्र होणार नाहीये. चांगला एफर्ट तेथे गोलंदाजाने नक्कीच दाखवला होता. आणि आतापर्यंत या षटकाबद्दल जर आपण बोलतोय, अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. आणि यावेळेस हवे चेंडू पाहूया कॅच होतो का? कॅच मात्र घेण्याचा प्रयत्न नव्हता. पहिली धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव देखील पूर्ण.
पुढील चेंडूकडे आपण वळूया. पुढील चेंडू आणि यश बोरा यांचा आणखीन एक लेग साईडच्या दिशेला खेळलेला हा फटका, एक मात्र धाव. या एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे. 5वा चेंडू टाकण्यात आला होता. 59 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 59 धावा. आणि आता विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 28 धावांचं समीकरण आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळतंय. 29 28 13 चेंडू 28 धावा. 13 चेंडूंमध्ये 28 धावांचं समीकरण. तेरा चेंडू 28 धावा. शेवटचा चेंडू या षटकाचा. पाहूया कोणत्या पद्धतीचा होतोय. आणि यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता गणेश घाटे यांचा. एक मात्र धाव. याच पद्धतीने होतीये षटकाची समाप्ती. 6 षटक झालेले आहेत. पूर्ण 6 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 60. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 6 षटकानंतर आहे ना, योद्धा संघाची धावा ही फक्त 59 होत्या, पण शेवटच्या षटकात ज्या 21 धावा ठोकल्या त्याच जोरावरती हा संघ 85 धावा करू शकलाय. डीजे सर थोडा आवाज द्यायचा प्लीज, थोडासा आवाज द्या. माईकला जाईल. महत्वाच्या सामन्यामध्ये यश बोराच्या प्रकाराची खेळी करताय. अतिशय उत्कृष्ट खेळी यश बोरा यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. स्ट्राईक वरती आहेत यश बोरा. आणि स्लॉट मध्ये टाकलेला हा चेंडू. एकच धाव मात्र मिळताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? होणारही नाहीये. पुढील चेंडूकडे आपण वळूया. यावेळीच हवेत खेळलेला हा फटका, उत्तुंग भरारी घेत मारलेला षटकार. आणि या षटकारासोबत पुन्हा एकदा धावांचं समीकरण बदलताना, पुन्हा एकदा श्री 11 मॅच मध्ये कमबॅक करताना अतिशय चांगली फटकेबाजी आपण दोन्ही फलंदाजांकडून आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे आता फलंदाजी सुरू आहे असं समीकरण बदललेलं आहे. म्हणजे 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. कुठे होता हा सामना, कुठे नेऊन ठेवलाय हा सामना गोलंदाजी संघाने. अतिशय सुरेख दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सध्याला बॅकफूट वरती. 10 चेंडूंमध्ये 20 धावांचं समीकरण. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पटकावलेला फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. षटकारासोबत येते गोलंदाजाचं मनोबल थोडस खच्चीकरण नक्कीच होताना. गोलंदाज आता प्रेशर मध्ये गोलंदाजी करताना गणेश धुमाळ याच्या गोलंदाजीवरती झालाय फलंदाज मालामाल. गोलंदाजी मार्कवरती आहेत गणेश धुमाळ आणि फलंदाज होतोय धुमाळ यांच्या गोलंदाजीवरती मालामाल. नक्कीच आता
8 चेंडूंमध्ये 13 धावांचं समीकरण. हवे चेंडू, यावेळेस पाहूया झेल होतोय का, कीपर येत आहे तर पकडताय झेल. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. पण या फलंदाजाने म्हणजेच गणेश घाटेने आपलं काम नक्कीच जबाबदारीने पूर्ण पाडलेलं आहे आणि फटकेबाजी करायची गरजही होती. आणि 5 चेंडू झालेले आहेत, 7 चेंडूंमध्ये 13 धावांचं समीकरण. अब बल्लेबाजी करने मैदान में आए हैं तुषार, ये नहीं मानेंगे हार, क्योंकि आणि 7 चेंडूंमध्ये आता 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा. पाहूया पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने करतायत. यावेळी ऑफसाईडच्या दिशेला खेळलेला हा फटका केलाय तिथे जोरात प्रहार. रनआउटचा चान्स आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. याच पद्धतीने 7 षटकांचा हा खेळ होतोय समाप्त. 7 षटकानंतर 76 धावा होत आहेत धावफलकावरती. आता 6 चेंडूंमध्ये 11 धावांचं समीकरण विजयासाठी. 6 चेंडू 11 धावा आणि हा सामना दोन्हीकडे 50-50 मध्ये वळलेला हा सामना. कोणता गोलंदाज येतोय, कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया. टीम सारखं सारखं पाणी घेऊन आतमध्ये जायचं नाही. फिल्डिंग टीम लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. आणि आता जसं वाटत होतं की या सामन्यापासून फार वंचित राहिलेले आहेत श्री 11, पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की अंतः अस्ति प्रारंभ, म्हणजे अंतच हा एक प्रारंभ असणार आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे त्यांच्या गोलंदाजीच्या इनिंगचा अंत झाला होता, असं वाटत होतं की कुठे ना कुठे यांच्या इनिंगचा देखील, सामन्याचा देखील अंत झालेला आहे, पण नाही. अंतः अस्ति प्रारंभ, अंत हाच प्रारंभ आहे येथे नक्कीच दाखवून दिलेला आहे. श्री 11 संघाने अतिशय सुरेखरित्या फटकेबाजी त्यांनी केलेली आहे गेल्या काही 2 षटकांमध्ये. घाटे आणि ज्या पद्धतीने यश बोरा फलंदाजी करतोय. फुल टॉसा चेंडू, पंचांचा इशारा पाहूया. डीप होताना हा चेंडू. नक्कीच 5 चेंडूंमध्ये 11 धावांचं समीकरण. जर हा सामना आता जिंकायचा आहे तर 5 चेंडूंमध्ये 11 धावा करणं नक्कीच गरजेचं. गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे ऋतिक रामोशी. पुढील चेंडूकडे आपण पाहूया. पुढील चेंडू कोणत्या प्रकारे इथे टाकतायत. पुढे येऊन मारलेला हा फटका, खणखणीत केस खेचलेला हा षटकार. ज्या पद्धतीने डाऊन द ट्रॅक आले, डाऊन द ट्रॅक येऊन चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला ज्या पद्धतीने खेळलेला आहे हा शॉट. यश बोरा या मैदानात आपला कमाल दाखवताना. यश बोरा
इस टीम का हीरा यश बोरा। हीरे को अगर आप गर्मी में भी रखोगे ना तो हीरा शांत ही रहेगा, और ये इस हीरे ने जरूर यहाँ पे दिखा दिया है। ये कांच नहीं है, हीरा है। जरूर यश है पर बोरा है। कमाल की बल्लेबाजी यहाँ पे करते हुए। अब 4 गेंदों में 5 रन जीत के लिए। 4 गेंदे 5 रन। हवा में गेंद, इस बार भी दर्शक दीर्घा में जाती हुई ये गेंद। इसी के साथ इस मैच को यहां पे जीत लिया है श्री 11 टीम ने। क्या कमाल की बल्लेबाजी हमें यहां पे देखने मिली है। धमाल जरूर मचा दिया है श्री 11 टीम ने। वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशंस श्री 11 टीम। फिअरलेस फायटर संघ फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर. सर्वांना विनंती की आपण सामने युट्यूब वरती लाईव्ह बघायचं आहे. सर्वांना विनंती आहे आपला मोबाईल ऑन करून युट्यूब वरती सामने लाईव्ह बघायचे आहेत. स्कोर तुम्हाला युट्यूब द्वारे चांगला कळेल.